नमस्कार. आज आपण साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेत एक मुलाखत घेणार आहोत कुमार सप्तर्षी यांची. डॉक्टर कुमार सप्तर्षी मागील 6 दशकं सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची ओळख अनेक वेगवेगळ्या प्रकारे सांगता येईल. या 6 दशकांच्यामध्ये त्यांनी केलेली अनेक आंदोलनं, अनेक चळवळी, रचनात्मक काम याची यादी बरीच जास्त होईल. सत्याग्रही विचारधारा नावाचं मासिक गेली 3 दशकं ते चालवत आहेत आणि गेली काही वर्ष ते पुणे येथील गांधी भवनचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. त्यांच्या या 6 दशकांच्या प्रवासावर खरं तर 1-1 तासाचे 3, 4 किंवा 5 व्हिडिओ मुलाखती होतील आणि त्या आपण साधना साप्ताहिकाच्या वतीने पुढील काळामध्ये करणार आहोत. मात्र आजची 1 तासाची जी मुलाखत होणार आहे ती मुलाखत फक्त एकाच विषयाच्या संदर्भात होणार आहे आणि त्या विषयाला एक निमित्त आहे. गांधी भवनच्या वतीने पुढील महिन्यात म्हणजे 7, 8 आणि 9 मार्च 2025 हे 2.5 ते 3 दिवस पुण्यामध्ये गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित केलं गेलं आहे. ते गांधी भवनच्या वतीने आणि गांधी भवनचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत. तर आजची आपण मुलाखत फक्त गांधींचा विचार, गांधींचं कार्य, गांधींची प्रस्तुतता आणि अर्थातच गांधीजींच्या विचाराचा आणि कार्याचा डॉक्टर सप्तर्षी यांच्यावर असलेला प्रभाव या संदर्भातली आजची ही मुलाखत होईल. तर या मुलाखतीचा पहिलाच प्रश्न डॉक्टर माझा असा असेल की बालकुमार वयामध्ये तुम्हाला गांधी पहिल्यांदा कधी, कुठे आणि कोणत्या रूपात भेटले? सर्व दर्शकांना आणि आपल्याला नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. आम्ही छोट्या खेडेगावात होतो, अगदी राशीन म्हणून. तर तिथे काही गांधींचा संबंध नव्हता. पण माझे वडील हे गांधीवादी होते आणि विशेषतः ते नगर शहरात शिकून डॉक्टर होऊन खेड्यात आले होते. तर त्यांना ते मानायचे रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन यांना, आणि त्यांच्या घरातल्यासारखे होते. त्यामुळं ते सतत पटवर्धनांच्या तोंडून आणि गांधींविषयी आणि स्वातंत्र्य संग्रामातल्या गोष्टी सहजपणे आमच्या कानावर पडायच्या. म्हणजे मला आठवतं की गांधीजींची हत्या झाली त्यावेळेला मी होतो 6 वर्षाचा. तर गावातल्या लोकांना काहीतरी वाईट घडलं आहे देशात एवढंच कळलं होतं की एवढ्या म्हाताऱ्या माणसांची कशी काय हत्या करतात, गांधीबाबांची हत्या काय. पण काय करायचं माहीत नव्हतं त्यांना, कारण गाव फ्युडल होतं, पाटलांचं, देशमुखांचं गाव होतं. तर वडिलांकडे ते आले काय करायचे, कारण एकमेव डॉक्टर आणि सरकारी डॉक्टर. तर मग वडिलांनी सांगितले की अशा वेळेला मूक मोर्चा काढायचा असतो आणि काळ्या फिती घालायच्या. तर काळ्या फिती घालून मोर्चा निघाला होता आणि वडील त्याचे मोरके होते. तर गांधी काहीतरी मोठा माणूस आहे एवढा संस्कार झाला होता. पण मी वयाच्या 8व्या वर्षी अहमदनगरला शिकायला आलो, कारण आमच्या 4थीच्या पुढे शिक्षण नव्हतं तिथे शक्य. तर तिथे मात्र मग मला अनेक गोष्टी कळायला लागल्या. आणि 52 साली अधिवेशन झालं नाशिकला काँग्रेसचं. त्यावेळेला वडील अचानक आले खेडेगावातून एक जीपमधून आणि ते म्हणाले आपल्याला अधिवेशनाला जायचं. आणि मला खांद्यावर घेऊन नेहरूंचं, सरदार पटेलांचं दर्शन करण्याकरता ते एंट्रन्सच्या तिथे उभे राहिले होते, म्हणजे मंडपातून फार लांब दिसणार नाहीत म्हणून. आणि त्यांना हात केला नेहरूंना आणि नेहरूंनी त्यांना परत हात केला. तर मला वाटायचं की वडिलांचे खास मित्र आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. तर हा एक संस्कार. आणि तिथून आल्यानंतर मी अनेक वेळेला ते लोकांना गप्पा मारायचो. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आमच्या वडिलांचे मित्र आहेत वगैरे. त्यावेळेला तिथे अध्यक्ष टंडनजी झाले होते. तर हे बालपणातला भाग. आणि पुढे मग आता ह्या बालपणात म्हणजे तुम्ही अगदीच तुमच्या वडिलांच्याकडूनच त्या अर्थाने तुम्हाला सामाजिक चळवळीचा किंवा विचाराचा वारसा काही प्रमाणात तरी मिळाला. परंतु तुम्ही शाळेमध्ये जायला लागलात, नंतर कॉलेजमध्ये जायला लागलात, तेव्हा शाळेत आणि कॉलेजामध्ये तर काही सगळेच गांधी विचाराचे विद्यार्थी नसतील, शिक्षक नसतील. तर त्यावेळी काय प्रकारचा संघर्ष झाला?
कोणी विरोधातले असतील, गांधीजींच्यावर टीका होत असेल, वेगवेगळ्या विपर्यस्त पद्धतीने सांगितलं जात असेल, तर तुम्ही कसा सामना केला? आमची खेडेगावातली प्राथमिक शाळा होती बेसिक एज्युकेशनची, आणि शेती हा बेसिक विषय होता त्याचा. तर ते गुरुजी सारखं हे गांधींच्या धोरणामुळे आले, ग्रामसुधार करायचा आहे, आम्हाला बाकी काही कळायचं नाही. आणि एक शेती खंडाने घेतली होती शाळेने, तिथं आम्ही गहू पेरला होता. तर गव्हाच्या पेंड्या आणताना त्या गव्हाच्या ओंब्याच्या काड्या असतात वाळल्यानंतर, त्या पाठीला खूप टोचल्या होत्या, म्हणून गांधी फार तापदायक आहे असं वाटलं होतं. हा एक भाग झाला. आणि शाळेमध्ये आमच्याकडं एक LB कुलकर्णी नावाचे सर होते, ते पूर्ण साने गुरुजीवादी होते. मुलं काही त्यांना बोलली उलट्या सुल ते रडायलाच लागायचे वर्गात. आणि 1-2 संघाचे होते. तर ते एके दिवशी एक्स्ट्रा पिरियडला त्या संघाच्या माणसाने आम्हाला विचारलं की तुमची एक आवडती गोष्ट आणि एक नावडती गोष्ट सांगा. तर एक मित्र माझ्या बाकावर जो बसला होता, दारवेकर नाव त्याचा, अरविंद दारवेकर, तर तो म्हणाला मला हापूसचा आंबा खूप आवडतो. आणि म्हणे मग आवडत कोण नाही, तर अर्धे चड्डेवाली संघवाले मला अजिबात आवडत नाही. तर त्यांना तास घेताच येईना, ते अर्धवट तास सोडून गेले. मग आम्ही त्याला विचारलं, तर त्याच्या घरात सेवादल होतं आणि त्याचा थोरला भाऊ ते शाखा वगैरे चालवायचा. मग मी त्या दारवेकर वाड्यात राहत होतो, त्यामुळे ते सांगायला लागले. नंतर एक गल्लीमधल्या मुलाने, रत्नाबारके म्हणायचं, तू संघ आमचा काय असतो बघायचं, तर म्हणून एकदा गेलो. पण त्या दिवशी त्याने गांधी आणि नेहरूंचे फोटो वर्तमानपत्रात आले तर त्यांच्यावर थुंकायचं आणि पाय फिरवायचा असं सांगितलं. आणि ते आल्यावर मी वाड्यात सांगितल्यावर ते म्हणे आता जर तू गेला तर धोपटूनच काढू. म्हणजे संघन हे काही कळत नव्हतं, पण हळूहळू अशा पद्धतीनं कळायला लागलं. आणि राष्ट्रसेवा दलाची शाखा चालवणारे करंदीकर म्हणून एक समाजवादी पुढारी होते, डॉक्टर करंदीकर. पण या दोघात भांडण आहेत, 2 भिन्न विचारात, एवढंच कळलं होतं, फार काही कळलं नव्हतं. पुढे मी साने गुरुजींचं वाचन, त्याच्यात थोडं थोडं गांधी डोकायचं. पण साने गुरुजी म्हणजे ते का आवडायचे, तर खेड्यातून आलो, वडील श्रीमंत, आणि ज्यांच्याकडे त्यावेळेला हॉस्टेल नव्हती, ज्यांच्याकडे राहायला तर ते म्हणजे गरीबच लोक असायचे, गरीब ब्राह्मण, म्हणजे गरीब पोतेरे घ्यायचं, दळण काढायचं, एक मुलगा पाहिजे कोणीतरी म्हणून ठेवून घेतलेले. वडील म्हणायचे मी तिघांचा खर्च करतो, चांगले राहा. ते म्हणाले उद्या तुम्ही नसले तर आमचं काय होणार. असं एक हातवणे नावांच्या ग्रस्ताकडे राहत होतो. तर त्यावेळेला हे असं सगळं करत असताना खूप एकटं वाटायचं, रात्री भीती वाटायची. तर त्यावेळेला साने गुरुजींचं साहित्य फार वाटायचं, म्हणजे रडणं वगैरे मस्त मुक्त पद्धतीने रडता येतं वगैरे असं वाटायचं. पुढं मी NCCत गेलो आणि फायरिंगमध्ये नंबर आला शाळेच्या NCCत. मग जरा कॉन्फिडन्स वाढला. नाहीतर खेड्यातून आलेल्या मुलाला शहरामध्ये सारखं मुलं क्रिकेटचीच गप्पा मारायचे, लेग ऑफ, आणि काही कळायचं नाही. नंतर माझ्या तोंडात काही गावठी शब्द यायचे, त्याच्यावरून टिंगल व्हायची. आणि मग जेव्हा हे NCC प्रकरण आलं आणि तब्येतही चांगली झाली, व्यायाम करायला लागलो, तेव्हा जरा कॉन्फिडन्स वाढला. आणि त्याच्यानंतर मग विवेकानंद आवडायला लागला. तुमच्या धमन्यातून रक्त वाहतंय, अमुक असं, तर असं एक्साईट वाटायचं. आणि मग संन्यासी व्हावं असं वाटायचं, की पॉवर कशात आहे, तर संन्यासी होण्यात पॉवर आहे. म्हणजे ते वय असं असतं की सुरक्षित होण्याकरता मनुष्य पॉवरची उपासना करतो. आणि नंतर अहमदनगर कॉलेजमध्ये आलो, ते ख्रिश्चन कॉलेज होतं. पण तिथं जो ख्रिश्चनांशी चांगलं वागेल, धर्मावर नाही वागणार, त्यांचं जमायचं, आणि जे असं हिंदू बिंदू करायचे ते बाजूला पडायचे. तर मी निवडूनही आलो तिथे, ॲथलेटिक सेक्रेटरी होतो. नाही, पण गांधी तुम्हाला वाचनाच्या माध्यमातून भेटले असतील. तुम्ही आता उल्लेख केला की साने गुरुजींच्या काही पुस्तकामधून एक सायकोलॉजिकल ब्लॉक होता. सावरकरचं शब्द बंबाळपणा आवडायचा त्या वयात, म्हणजे विवेकानंद सावरकर. आणि असं सावरकर स्वतःचं लिहिताना ते कोलूचं तेल काढतात वगैरे, म्हणजे कोलूमध्ये नारळ अख्खा टाकायचा आणि त्या शेंड्यासहित आणि त्याच्यातून निघतं वगैरे, ते फार अद्भुत वाटायचं. त्यामुळे गांधी म्हणजे दुबळेपणा असे कुठेतरी होतं. पण नक्की कन्व्हिन्स नव्हतं, कारण इतर विचारांचा संपर्क होता.
किंवा इतर विचार म्हणण्यापेक्षा संस्कारांचा. आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्यसैनिक सहज भेटत, म्हणजे बाळासाहेब भारदे माझ्या आजोळी भेटत. तर ते सगळं गांधी म्हणत असल्या कारणानं इतकं काही गांधी वाईट नसणार. पण गांधी वाचण्याला सायकोलॉजिकल ब्लॉक होता, की गांधी वाचणं म्हणजे दुर्बलतेची आराधना असं डोक्यात बसलो. आणि सावरकर म्हणजे शौर्याची आराधना. आणि ते किती खोटं होतं हे नंतर कळलं. पण तुम्ही आता बोलताना एक खूप सूक्ष्म फरक, अगदी ओझरता उल्लेख केला, तो मला जरा हायलाईट करणं आवश्यक वाटतं, की ते सगळे संस्कार होत होते आणि विचार, गांधींचा विचार स्वीकारणं हा पुढचा टप्पा असेल. आणि आपण बालकुमार वयात असतो त्यावेळी आपल्या सभोवतालीच्या लोकांच्याकडून जे काही आदळलं जातं तो संस्कार असतो. तर त्या संस्काराकडून गांधींचा विचार स्वीकारणं हा नेमका असा कोणता टप्पा होता की तुम्हाला लक्षात आलं की नाही? तो नगरला असं होतं, संघशक्ती नावाचं एक पेपर होतं आणि त्याचे निसळ म्हणून संपादक होते आणि मुख्य संपादक बाळासाहेब भारदे होते. तर ते खूप चांगलं वागायचे, चांगलं बोलायचे. कारण नेसळ यांच्या घरी माझं जाणं येणं होतं. तर तिथे स्वातंत्र्य संग्रामातले जे लोक आहेत त्यांचं फार आकर्षण असायचं आणि त्यामुळे गांधीचं असायचं. आणि जवाहरलाल नेहरूंना शिव्या देणं वगैरे हे त्यावेळेला कसं चुकीचं आहे एवढं कळलं होतं. पण ओढून जाऊन आपण गांधीवाद स्वीकारावा अशा पद्धतीचं ते आकर्षण होतं. कारण त्यावेळेला वातावरणामध्ये जे नगरला, अहमदनगर शहरात संघवाले होते ते महात्मा गांधींच्या कटातले लोक होते. कारण महात्मा गांधींच्या हत्येचा कट हा नगरला शिजला. नथुराम गोडसे नंतर तिथे ज्या शाळेचा पॅटर्न घेऊन महात्मा फुलेंनी शाळा काढली ते अमेरिकन मराठी मिशन गर्ल्स हायस्कूल, तिथे आपटे शिक्षक होते म्हणून. आणि करकरेंची खानावळ होती. तर करकरे आपटे तिथं असल्याने गोडसे आणि बडदे तिथं जायचे. तर त्यांना अत्यंत वाईट समजतात बाकीचे लोक पण, म्हणजे ते लपूनच राहिल्यासारखे होते. आणि ते जे काही लोकांना होतं ते नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांनाच होतं. म्हणजे आकर्षक असे RSSचे लोक नव्हते, पण स्वातंत्र्य सैनिक फार पराक्रमी असंही दिसत नव्हतं. पण त्यांच्याकडे इतिहासातल्या गोष्टी ऐकण्यासारख्या असायच्या. त्या संघवाले कुणीच सांगायचे, त्यावेळेला गप्प होते संघवाले. आणि अहमदनगर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग तो प्रश्न आला की ख्रिश्चनांशी कसं वागायचं. तर आमच्या कॉलेजची कॉलेज क्वीन म्हणून होती, जिला पाहून मुलं स्तब्ध तरी व्हायचे किंवा शिट्ट्या तरी मारायचे. तर तिच्याशी एकदा गप्पा मारताना तिने सांगितलं, मी अस्पृश्य समाजातून आलेले, पण ख्रिश्चॅनिटीने आम्हाला कसं मुक्ती दिली, आता माझ्या मागे पोरं लागत आहेत. पण मी जर तशीच राहिले, तिचं नाव मेरी दगडू कांबळे असं होतं, वडील दगडू आणि ही मेरी. आणि नगरला असं तुम्हाला खूप सापडेल, कारण नगरला एक कन्व्हर्जन मोठ्या प्रमाणात होतं आणि ते प्री ब्रिटिश काळातलं आहे. म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आली म्हणून नाही, आधीपासून मिशनरी तिथे येत आहे. म्हणून शिक्षण आणि आरोग्य नगर जिल्ह्यातलं कुठलं घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला ख्रिश्चॅनिटीचा इम्पॅक्ट दिसेल. तर त्या आम्हाला समजून सांगायचे की आमची काय मुक्ती आहे. नंतर बाकीची मुलं सांगायची की आम्ही अमेरिकेला जाऊ शकतो, म्हणजे आम्ही कुठून कुठे. तर इतर धर्माच्या मध्ये स्वीकार केल्यावर माणसामध्ये एवढी उन्नती होते. आणि मग हिंदू याच्यामध्ये सारखं तू पुढे जाऊ नकोस, तू पायरीवरच राहा असं का सांगितलं जातं, असे प्रश्न मनात यायला लागले होते. मग गांधींचं जे काही तुमचं आकलन आहे ते खऱ्या अर्थाने वाढीला लागलं, परिपक्व झालं असं प्रत्यक्ष कामातून की काही त्यांची पुस्तकं वाचून? नाही, तुमच्या दृष्टिकोन आकाराला येण्याचा जो टप्पा आहे त्याचा संपर्क असा बाळासाहेब भारदेकडून केलं. आणि ते ह्याच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे आपण जिथं बसलो तिथे अध्यक्ष होते. तर ते म्हणजे चल बरोबर. आणि मी इथं आल्यावर एक 4 आण्याचं किमतीचं पुस्तक घेतलं होतं, त्याचं नाव सत्याग्रह विचार. आणि त्या वेळेला अन्यायाविरुद्ध लढून संघटना करायची असं डोक्यात चाललं. त्यावेळेला मी होतो BJ मेडिकल कॉलेजमध्ये, कॉलेजचं GS होतो. आणि तिथे काही संघर्ष झाले होते आणि त्याच्यातून मंत्री बिंत्री कसे असतात वगैरे त्याचंही दर्शन झालं होतं. आणि म्हणून अँटी एस्टेब्लिशमेंट. पण जयप्रकाश नारायण रावसाहेब पटवर्धन नगरहून इथं आले आणि रावसाहेबांच्या घरी जयप्रकाश नारायण उतरायचे 8 दिवस वर्षातून.
आणि त्यावेळेला अच्युतराव वाराणसीहून इथे यायचे त्यांच्या. तर मी त्यांना रावसाहेब पटवर्धनांना राऊ काका म्हणायचो आणि अच्युत काका, राऊ काका असं. आणि माझे ते लोकल गार्डियन होते, म्हणजे सही माझ्या याच्यावरती त्यांची असायची. आणि आमच्या तिथून पैसे पाठवणं वगैरे फार कठीण होतं खेड्यातून, कोणाला ट्रकवाल्याबरोबर पाठवायचे वगैरे, असं इतकं दळणवळण नव्हतं. तर म्हणून रावसाहेबांकडे पैसे ठेवलेले असायच्या वडिलांनी. ते मला काही सांगायचे नाहीत, पण कधी फी भरायची तर ते सांगायचे, योग्य सांगितले की ते पैसे द्यायचे. आणि मी त्यांना विचारलं, वडिलांनी दिलेत का? ते तुझा प्रश्न नाही, मी माझे देतो किंवा वडिलांनी देतो, आमच्या दोघांचा व्यवहार आहे असं सांगायचं. तिथं मला गांधींच्या गोष्टी खूप कळायच्या. आणि जे पींचा प्रश्न एवढाच आहे की जे पींचं रावसाहेबांच्या माध्यमातून हे आल्यामुळे आम्ही बिहारमध्ये दुष्काळात 6 महिने काम केलं. ते म्हणाले तुम्ही मेडिकलचे विद्यार्थी, दवाखाना चालवा, रसोडा चालवा. आणि गया जिल्ह्यामध्ये काम केलं. तेव्हा जे पींमुळे गांधी जास्त कळायला लागले, रावसाहेबांमुळे कळत होतेच, अच्युतरावांमुळे कारण त्यांचं आकर्षण होतं आम्हाला. 42च्या स्वातंत्र्यलढ्याची त्रिमूर्ती डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव आणि जे पी, त्यातले लोहियांची भेट झाली होती. आणि लोहियांनी माझं जाणवं धरलं, म्हणे तू तर हुशार विद्यार्थी, माझी सगळी पुस्तकं वाचून मला निळू फुलेने भेट घडवली होती. ते खांद्यावर हात टाकून फिरत होते, म्हणजे ते भलतंच जिव्हाळा वगैरे. आणि मग एकदम त्यांनी विचारलं की तुला ब्राह्मण राहायचं आहे का भारतीय व्हायचं आहे? भारतीय व्हावं लागतं, ब्राह्मण हा अपघात आहे. आणि माझं जाणवं त्यांनी पकडून त्यांच्या हातात घेतलं होतं. तर मग जाणवं तोडलं मी. हे झाले 64 सालची घटना. आता याच्यानंतर मग हळूहळू त्याच बाजूला जायला लागलो. मग दादा धर्माधिकारी भेटले आणि ह्या सगळ्यामध्ये जे प्रश्न पडायचे ते विनायकराव कुलकर्णी म्हणून इथे होते. ते अविवाहित होते, स्वतः सगळं काम, स्वावलंबी होते आणि कमीत कमी याच्यात कसं जीवनमान जगता येईल असा प्रयोग करायचा. आणि सकाळी 4ला उठून साफसूफ खोली करून त्यावेळेला ते फार प्रसन्न चित्त असायचे. तर मी त्यांच्याकडे पहाटे जायचो, म्हणजे 5:30-6ला. आणि मग खूप चर्चा व्हायच्या. तर त्यांचं वैदिक ज्ञान होतं, सनातनी होतं, सगळं होतं. त्यामुळं गांधी कळायला लागले होते. पण तरीही ज्यावेळेला इथे सत्याग्रह विचार हे पुस्तक होतं घेतलं आणि मग आम्ही संघर्ष करायचं जेव्हा ठरवलं, युवक क्रांती दल अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार, तर संघर्षाची मेथड काय असावी यामध्ये आमच्या मित्रात खूप चर्चा झाली. तर म्हटलं ज्याला यश मिळतं ती घ्यावी. तर युक्रेनची स्थापना 67 झाली. म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा 17-18 वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, ताजं होतं. तर जर स्वातंत्र्य मिळालं आहे तर मग आपण सत्याग्रह पद्धतीचा अभ्यास करू. तर इथं ते 4 आण्याचं पुस्तक मिळालं होतं. म्हणून आम्ही मेथडॉलॉजी पुरतं गांधीयन मेथडॉलॉजी वापरायचो, कारण ती यशस्वी आहे नंबर 1. पण वातावरणात सत्याग्रह नव्हता, कारण काँग्रेसवाले सत्तेवर गेल्यावर त्यांनी एक फंडा काढला होता की सत्याग्रह हा फक्त परकीय सत्तेविरुद्ध करायचा, स्वकीयांच्याबद्दल नाही, नाही तर मग लोकशाही गडबडते असं सांगायचे. तर तो एक सायकॉलॉजिकल ब्लॉक होता. आणि विनोबा भावे यांना भूदान पाहिजे असतं आणि त्यांना संघर्ष नको होता, म्हणून ती वाक्य होती, हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात, असं मोठं. त्यामुळं आम्ही जेव्हा युक्रेनचं बोलायला लागलो, ह्या मेथडून जायला लागलो, म्हणजे एका बाजूला आम्हाला सारखं यश मिळते जे राजकीय पक्षांच्या संयुक्त कृती समितीला करता नाही आलं, ते आम्ही युक्रेन करायला लागलो, ही मेथडच वापरू. तर त्यावेळेला मी असं ठरवलं माझ्यापुरतं बीइंग अ लीडर की आपण गांधी पटो ना पटो पूर्ण न्याय द्यायचा त्याला. तर मला फी वाढ विरोधी आंदोलन हे माझ्या आयुष्यातलं आणि युक्रेनच्या आयुष्यातलं पहिलं. तर ते मॅनेजमेंट ज्या RSSच्या होत्या, आधी आबाबिपा आमच्याबरोबर होती, पण ते त्यांना म्हणायला लागले, बावटानो तुम्हीच कुमार सप्तऋषीच्या नादाने लागलात आणि मॅनेजमेंटनं फी वाढ केलेली आहे, तर तुम्ही आमच्याच विरुद्ध, आम्हीच पाळलेली श्वानं आमच्या अंगावर येत आहेत असं बोललं. एके दिवशी आम्ही रात्री गप्पा मारतो वगैरे, मोर्चा बिरचा झाला मोठा, वा आपण कसं पुढे जातो, सगळ्या इमोशनली आम्ही बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं
की युवक क्रांती दलाला क्रांती करायची आहे, त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडायचे, म्हणून त्यांना आम्ही कृती समितीतून काढून टाकलं आहे. मग लगेच त्यावेळेला त्यांनी मारहाण केली मला. आजचं जे रुपाली हॉटेल आहे त्यावेळेला ते डेक्कन कॅफे होतं, त्याच्यासमोर पतित पावनचा बडदे म्हणून होता. तो आला आणि म्हणला आम्ही आज तुला मारणार आहोत, तू पळून जा, मी नगरचा आहे म्हणून तुला सांगतो, आपलं नगरचं नातं म्हणून. तर मी म्हटलं तुम्ही भले हिटलरची अवलाद मानत असाल, पण मी स्वतःला ज्यूची अवलाद मानत नाही. पण आज माझा फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्याग्रह आहे, तर आज तुम्ही मला मारा, नंतर मी बघतो. कारण त्यावेळेला तो गांधीला पूर्ण ट्रीटमेंट द्यायचे आणि त्यावेळेला माझी भरगडी क्रॅक झाली, मी अनकॉन्शियस होऊन रस्त्यावर पडलो. ते 10-12 लोकांनी गुद्दे मारले, त्यात अर्धी चड्डी घातलेले म्हणजे अगदी RSS ब्रँडचे लोक होते. नाही, आता हा खूप महत्त्वाचा पॉईंटवर आपण आता आलो आहे की तुम्ही युवक क्रांती दलाच्या वतीने किंवा BJ मेडिकल कॉलेजच्या वतीने जे काही चळवळी आंदोलनं करायला लागलात, सुरुवात झाली, आणि त्याचवेळी तुम्ही असं म्हणालात की सत्याग्रही विचार हे एक छोटं पुस्तक तेही तुम्ही वाचलं होतं. तर तुमची पुढची सगळी आंदोलनं आणि त्यावेळेचं आंदोलन ज्या सूत्र किंवा मेथड याने झालं, ती मेथड काय होती? सत्याग्रहाच्या त्या पुस्तकात आम्हाला एक मिळालं की सत्याग्रह 5 अवस्थेतून जातो. त्यातलं सगळ्यात आवडलं आम्ही की पहिली अवस्था तिचं नाव आहे उदासीनता. म्हणजे लोक उदासीन नसले तर सत्याग्रहाची गरज नाही. कारण तुम्ही लोक म्हणजे तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला गेला तर तिथं आधीच इतर लिडरशिप असते. उदासीन अवस्थेमध्ये सर्व तुमचा खेळ असतो. तर त्याच्यात काय करायचं ते आमचं फार महत्त्वाचं होतं. आणि मग जे जर तुम्ही केलं तर पुढे तुम्हाला कॉम्पिटिशनच होत नाही. आणि 5 स्टेज म्हणून झालं. म्हणजे त्यावेळेला असं होतं की आम्ही 200-200 मुलं आपण आता कोणत्या स्टेजमध्ये आहोत. तर त्याच्यामध्ये एक असं आहे की पोलीस दडपशाही करतील 4थ्या स्टेजमध्ये. तर पोलीस का आता येत नाहीत असं म्हणून आपलं आंदोलन 4थ्या स्टेजमध्ये नाही, यशाच्या जवळपास नाही, आपण अजून 2ऱ्या स्टेजमध्ये खूप काम करायला पाहिजे. आणि उदासीनतेची अवस्था केव्हा संपेल, जेव्हा तुमच्यावर टीका सुरू होईल. त्यामुळे टीकेला पूर्वतयारीच असायची. टीका झाली नाही तर आपल्याला झुरळच समजतात लोक, आपले दखलपात्रच नाही आपण. अजून टीका कशी होत नाही हे उदासीनता अवस्थेत असायचं. तर आम्हाला त्याचं महत्त्व कळलं आणि त्यातला क्लायमॅक्स आला. मारून झाल्यावर तिथे लोकांनी उचलून नेलं, पाणी वगैरे द्यायला लागले, पोलिसही आले आणि 5-10 मिनटामध्ये काय फोनाफोनी झाली. आणि काँग्रेसवाले आले तिथे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आले आणि ते म्हणाले आता वातावरण दिसलं तर आता आपण मोतीबागेवर संघाच्या कार्यालयावर चाल करून जाऊ. मग माझ्या एकदम लक्षात आलं की गांधींनी त्यावेळेला कसा विचार केला. म्हणून मी एकदम म्हणालो माझी काहीही तक्रार नाही. पोलीस म्हणाले तक्रार इथे लिहून दिली तरी चालेल, पोलीस चौकीत आलं तरी चालेल. म्हणलं माझी कोणतीही तक्रार नाही. आम्ही जो विषय घेतला की फिवाड असायचं काही कारण नाही, तर तो विषय 80% लोकांना कळला, पण 5-10% नाही कळला. तर माझ्यात मी काय दोष आहे की मी त्यांना पटवू शकलो नाही, म्हणून मी कपॅसिटी फास्ट करत आहे. म्हणजे तोपर्यंत गांधीचं उपोषण वगैरे वाचलं तर तसं उपोषण जाता येता करायचं नसतं हे त्याच्यामध्ये आहे. तर म्हटलं मी माझ्या कपॅसिटीप्रमाणे 3-4 दिवस उपोषण करेल. मला माहीत नाही कधी क्रिएटिनिन आणि ॲसिड होईल, त्या दिवशी मी बंद करेल. पण त्याचं जबरदस्त प्रेशर झालं आणि ही मुलाखत झाल्यावर त्या फर्ग्युसनचे विद्यार्थी 1001 मुद्दा मारामारी झाली म्हणून धावत आले होते. ते दृश्य मी पाहिलं की तत्काळ लोक कसे येतात. आणि मग तिथे त्या दिवशी अत्यंत गंभीर वातावरणामध्ये माझा हात बांधलेला अशा अवस्थेमध्ये सत्याग्रह झाला सर्वात मोठा. आणि हे इतके घाबरले मॅनेजमेंटचे की 3 दिवसांनी आपोआप फिबाड रद्द झाली. कारण गांधींनी सांगितलं की 5वी स्टेज आहे ती यश मिळवणं. नाही, पण तुम्ही पहिल्या 2 स्टेप सांगितल्यात, 3री आणि 4थी राहिली. पहिलं तुम्ही सांगितलं की हो ना, मग उदासीनता, 2री झाली टीका, हां, 3री आणि 4थी ती उदासीनतेमध्ये. उदासीनतेनंतर मग 2री स्टेज येते, ती तुमच्या लिडरशिपला चॅलेंज करतात. पण आधी तुम्ही काम केल्यामुळे ती स्टेज पार करता येते. 3ऱ्या स्टेजमध्ये दडपशाही सुरू होते आणि 4थ्या स्टेजमध्ये फाटफूट होते.
म्हणजे तुमच्यातले लोक फोडायचे. आणि याच्यातून तुम्ही गेला तर शेवट तुम्हाला यश मिळतं. आणि ह्या क्रूर मानवी समाजाचा नियम लक्षात घ्यायला सांगितलं गांधींनी, की जे यशस्वी होतात तेवढ्यांनाच आदर मिळतो. आणि शेवटची त्यांनी एक तुमचं आंदोलन बरोबर झालं की नाही हे करायला, ज्यांच्या कोणाच्या विरुद्ध तुम्हाला टीका करावी लागली ते तुमचे मित्र झाले पाहिजेत. म्हणून आमचे पोलीसही मित्र झाले, ज्यांच्यावर लढलो तेही मित्र झाले. म्हणजे आता सूर्यकांत पाठक आमच्या चळवळीत आभाविपतर्फत, सूर्यकांत पाठक माझा मित्र झाला, करमरकर मित्र झाला. तर मित्र झाले पाहिजे. जर त्याच्यातले मित्र झाले, धारप म्हणून आहे तो एक मित्र झाला, नाही तुम्ही तर आता मग गांधी वाचायला सुरुवात केली. हा मुद्दा आहे. हां, आता आपल्याला तो महत्त्वाचा मुद्दा आहे की आता गांधी सुरुवातीला संस्कार पण झाले, नंतर अनेक थोर लोकांच्या बरोबर तुम्ही वावरला, त्यांच्याकडून तुम्ही गांधी समजून घेतले, प्रत्यक्ष आंदोलन पण करत राहिलात, त्यातून गांधी विचार प्रत्यक्षात किती येतो याची तपासणी पण होत राहिली, आणि तुम्ही आता पुढचा मुद्दा म्हणताय की मी गांधी वाचायला घेतले. तर त्यातून गांधींचं आकलन कसं वाढलं आणि काय वाचलं होतं तुम्ही त्यावेळी? हां, आणि त्यावेळेला सायमल्टेनियसली महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय हे युक्रेनच्या लोकांना सक्तीच होतं वाचायला. त्यावेळेला 8 रुपयाला मिळायचं गव्हर्नमेंटचं पुस्तक. तर महात्मा फुले वाचलं, जानवं तोडलं, आणि बाबासाहेबांचं जाती निर्मूलन हे पुस्तक आम्ही वाचलं. तर बाबासाहेबांचा परिणाम झाला. आता सावरकरांचा सायकोलॉजिकल ब्लॉक निघाला. तो निघाला कोणामुळे? लोहिया, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हे निघाल्यावर गांधी वाचतोय मी. मग गांधींचं चरित्र किंवा साध्या गोष्टी याच्यातली जास्त अर्थ लागायचे. म्हणजे 2 वाचकांनी वाचलं, इकडं आमचं एक आंदोलन झालं आहे, बाबासाहेब कळलेत, आणि असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी याच्यामध्ये फरक काही नाही. फक्त एका चौकात येताना ते भिन्न भिन्न गल्लीतून आलेले आहेत, आणि पुढचा रस्ता विशेषतः पुणेकरांनंतर त्यांचा एकच होता, तो संविधानामध्ये रूपांतरित झाला. म्हणजे हा वैचारिक प्रवाह अखेरीस सर्व नद्या समुद्राला मिळतात, तसं नद्या भिन्न भिन्न असल्या तरी त्या एकत्र येते समुद्राला मिळतात. तर तो समुद्र म्हणजे संविधान. आता सत्याग्रही विचारधारा हे तुमचं जे कार्यालय होतं ऑफिसचं, तिथे तुम्ही फार छान पद्धतीने मी पुरोगामी कोणाला मानतो किंवा माझे मित्र कोण आहेत, आपला माणूस कोण आहे, अशा काही सूचना लिहिलेल्या होत्या किंवा त्याच्या काही पूर्व अटी लिहिल्या होत्या. त्यामध्ये एक वाक्य असं आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो वाचायचो की महात्मा गांधी यांना निर्विवादपणे तुम्ही राष्ट्रपिता मानता का? आता स्वाभाविकच कोणाच्याही मनात असा प्रश्न निर्माण होईल की कम्युनिस्ट लोक गांधीजींना राष्ट्रपिता मानत नाहीत, आंबेडकरवादी जे लोक आहेत तेही मानत नाही आहेत, तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मग ते म्हणतील की आम्ही पुरोगामी नाही आहेत का तुमच्या कसोटीनुसार? त्याची कारणं आहेत काही, ती माझ्या चिंतनातून आली आहेत. एक तर हे जे भारत नावाचं आधुनिक राष्ट्र, भारत दॅट इज इंडिया, हे उभं राहते असं राष्ट्र यापूर्वी इतिहासात नव्हतं. म्हणून हे नवं राष्ट्र बांधावं लागणार आहे. आणि ह्या बांधणीकरता पुराण इतिहास उपयोगी नाही, फक्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आहे. काँग्रेसचा एक ठराव झाल्यानंतर पाया वाढतोय. म्हणजे ही गंमत आहे, आधी पाया वाढतो आणि नंतर इमारत होते असं आपण ऐकलेलं. पण काँग्रेसचा इतिहास जर बघितला स्वातंत्र्य संग्रामात, तर काँग्रेसच्या एक ठरावानंतर त्यांचा पाया वाढलेला आहे. म्हणजे गांधींच्या हातात नेतृत्व आलं आणि टिळकांच्या नंतर 1920ला त्याने अट घातली होती, मी नेतृत्व करायला तयार आहे, पण अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव झाला पाहिजे. त्या काळामध्ये असे काँग्रेस आले होते की अस्पृश्यता, जात हे सगळं मानत, फक्त इंग्रज नकोत असं मानणारे आर्य समाजाचे लोक काँग्रेसमध्ये जास्त होते. तर ह्या सगळ्यांना मान्य करावं लागलं गांधींचं नेतृत्व. मग असं गांधींचं नेतृत्व काय होतं? तर गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेस वाढत होती. तोपर्यंत हे इंटेलेक्च्युअल लोकांच्या हातात होतं हे काँग्रेस. म्हणजे बॅरिस्टर असायचे, संध्याकाळला टेनिस खेळायच्या ऐवजी काँग्रेस खेळ खेळायचे. आणि गांधींनी जे ती मासेसकडे नेली आणि गांधींचा गांधी बाबा झाला. आणि लोक त्यांच्या इमोशनल इंटेलिजन्सनं पाहतात, ते तर्कबुद्धीने पाहत नाही. तर हा आपला माणूस आहे, त्यांचं कॅरेक्टर, त्यांचं शील, त्यांचा फॉर्म, त्यांचे शब्द, त्यांची रोजची प्रार्थना सभा,
तर त्यांनी संतांच्या मालिकेत हा जोडला आणि मग त्याचा सत्याग्रह लोकांनी टॉलरेट केला. ज्या अर्थी गांधी म्हणतात त्या अर्थी सत्याग्रह बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं शील, म्हणजे कॅरेक्टर म्हणजे स्त्री पुरुष संदर्भातलं नव्हे पण वर्तन, याला महत्त्व आहे. आणि मग गांधींचं हे पण कळायला लागलं की त्यांनी व्रत का दिली लोकांना आणि स्वतः का व्रतस्थ राहिले आणि आश्रमात का राहिले. तर याचं माझं उत्तर असं आहे की एक मनुष्य आयुष्यामध्ये परिवर्तन करील इतकी भारतीय क्रांती सोपी नाही. आणि 2 पिढ्याचं क्रांती झाली तर पहिल्या पिढीचं खूप विसरलं जातं किंवा पुढच्या पिढीचं म्हणतं मागच्या पिढीचे चुकले. आणि गेल्या 5,000 वर्षात भारतामध्ये एका बाजूला परिवर्तन शक्ती आणि तितक्याच काउंटर परिवर्तन म्हणजे काउंटर रिव्होल्युशनरी असे लोक आहेत. तर दुसरी पिढी जर पहिल्या पिढीचं मानलं नाही तर काउंटर रिव्होल्युशनला वाव मिळतो. मग गांधीने असा विचार केला असणार की माझ्या आयुष्याच्या मर्यादेत मला जर करायचं असेल तर मला सँक्शन कधी मिळणार एवढ्या देशात आणि मी पुढे इफेक्टिव्ह कधी होणार. तर इथे लोक कोणाला मानतात तर संतांना मानतात. आणि संत कोणाला म्हणतात तर सभ्य माणसांना. इथं सभ्य माणसाची वानवा आहे भारतात. म्हणून सभ्य जे असतील ते दुर्मिळ असल्याने त्यांना संत म्हटलं जातं. उद्या जर आपण जंटलमन खूप झाले भारतात तर संत म्हणायची प्रथा जाईल कारण संख्या वाढेल. तर ती व्रत जर आपण घेतली आणि त्याला आणखीन काही जोडली तर एकदम हा लढाऊ संतही म्हणून आपल्याला मान्यता मिळेल. ते त्यांनी केलं. आणि आश्रमात राहिले तर कुटुंबात राहिलेल्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं असणार की कुटुंब ही आपली प्रतिक्रांतिकारकच. तो जो कुटुंब प्रमुख असतो, कुटुंब संस्था आपली अतिशय स्ट्रॉंग आहे. शासनाने जी कामं करायची असतात किंवा युरोपमध्ये करतात, अमेरिकेत करतात, त्याच्यापैकी जवळजवळ 16 कामं म्हणजे उदाहरणार्थ अंगणवाडी, परित्यक्तांचा सांभाळ, हे सगळं एकत्र कुटुंबात होतं. एकत्र कुटुंबाशिवाय होत नाही. तर स्टेटची कामं म्हणून इथे लोकांना स्टेटची फार आवश्यकताच नाही म्हणून लोक राजकारणाविषयी जरा उदासीन असतात. पण तो जो कुटुंब प्रमुख आहे तो एकाधिकारशाहीचा सारखा वागत असतो म्हणून कुटुंब राहत असतं. आणि असं लोकांच्या डोक्यात बसलं आहे की कुटुंबाचं स्थैर्य हे एकाधिकारशाहीत आहे आणि तेच ते राजकारणाला लावतात. राजकारणालाही असा एक कुटुंब प्रमुख असतो. म्हणून गांधीजींनी आश्रमात राहायला सुरुवात केली आणि त्यांना जे नेशन बिल्डिंगचे प्रयोग करायचे होते कारण नवा आधुनिक भारत बांधावा लागेल ते सगळे प्रयोग करण्याचे त्या लॅबोरेटरीज होते. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की नवा भारत घडवणं या दृष्टीने गांधीजी काही प्रयोग करत होते म्हणून आपण त्यांना राष्ट्रपिता मानलं पाहिजे. राष्ट्रपिता मानण्याचं एक तर ह्या राष्ट्राचं जे आहे त्याचे व्हिजन ना प्रभू रामाकडे होती. म्हणजे काही जण म्हणतात ना रामाला राष्ट्रपिता माना आणि यांना राष्ट्रपुत्र माना गांधींना. तर त्यांना असं की श्रीरामाच्या डोक्यामध्ये हिंदू राष्ट्र नव्हतं आणि हिंदू राष्ट्र नेपाळचं काय झालं, मुलगा आपल्या आईवडिलांना सगळ्यात नातेवाईकांना मारून टाकतो. तर असं हिंदू राष्ट्रामध्ये काही जादू नाही आहे की ते टिकेल. एक तर नंतर पाकिस्तानचा अनुभव, 2 पाकिस्तान झाले, धर्माच्या अधिष्ठानावर उभं राहिलं राहत नाही. तर हे जे एवढा मोठा स्टेट, जगातलं सगळ्यात मोठं राष्ट्र, जास्त लोकसंख्येचं, हे उभं राहायचं असेल तर गांधींचे जे कार्यक्रम आहेत 15 नेशन बिल्डिंगचे कार्यक्रम आहेत तेच महत्त्वाचे आहेत हे लक्षात यायला लागलं. आणि मग जो नेहरू पटेल वगैरे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मिळाले. पण बरीचशी उत्तरं मला ह्या संस्थेचं चेअरमन झाल्यानंतर इथे आम्हीच प्रकाशन केलेली पुस्तकं आहेत. कारण काय झालं होतं, लोकमान्य टिळक हे अतिविद्वान आहे, जिनियस आहेत, त्यांचा ब्रेन कायम शिल्लक ठेवला पाहिजे संशोधनाकरता आणि त्याच्यानंतर कोणी हुशार झालंच नाही. तर महात्मा गांधी ह्या बुद्धिमान माणूसच नाही म्हणून गांधीवर साहित्या जे महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये गांधींबद्दल फार कमी लिहिलं आहे किंवा नाहीच लिहिलेलं. काय कारण असावं त्याचं मराठी साहित्यामध्ये? कारण टिळकानंद विद्वान नाहीच आहे, हा काय माणूस दखलपात्र थोडाच आहे. आणि दुसरी खुन्नस, ज्यांच्या हातात साहित्य होतं, साहित्य क्षेत्र, त्यांना असं वाटायचं
की टिळकांनी संबंध देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची जागृती केली, असंतोष तयार केला, बेस तयार केला. तर नेतृत्व पुण्याकडे राहिलं पाहिजे आणि पर्यायानं इथल्या चित्पावन ब्राह्मणाकडे राहिलं पाहिजे. पण सर, हे टिळकांचा प्रभाव असलेल्या पिढ्या समजा 1920 नंतरची 25, 30, 40 वर्ष होऊन गेल्या, परंतु आता टिळकांना जाऊनही 100 वर्ष झालीत आणि टिळकांचा प्रभाव गेल्या 50 वर्षात तर खूपच कमी झाला. बहुजन समाज, ग्रामीण भागातले लोक, साहित्यिक खूप मोठ्या प्रमाणात आले. मग ते पण का कमी पडले? ते असं आहे त्याचं उत्तर की ही हायरार्किकल आहे. म्हणजे कोणीतरी वरचा कोणीतरी खालचा. तर प्रत्येकजण वर यायचा प्रयत्न करत असताना एक स्टेप जातो आणि त्याला खालचा एक स्टेप वाढते. आपल्यापेक्षा खालच्या असलेल्यामध्ये एक आणखीन झाले. तर त्याचं शास्त्र असं आहे की ज्या वेळेला दबलेला माणूस वर येतो त्यावेळेला प्रथम त्याच्या विकृतीवर येतात आणि तो जेव्हा नॉर्मल होतो तेव्हा संस्कृतीवर येते. तर कुठेही दबलेला माणूस वर येईल तर त्याचं मॉडेल ब्राह्मनिझमचं आहे, म्हणजे वर्चस्ववादी आहे, फॅसिस्टवादी आहे आणि तो त्या टेंडन्सी आपापल्या जातीपुरता आणि त्याचा कॉन्फिडन्स नाही सगळ्यांवर तसं करण्याचा. तुम्ही धनगरात कोणी वर आले तर ते ब्राह्मणासारखं वागायला, मराठात कोणी आले तर ते ब्राह्मणासारखं वागायला लागतं. पण मग तुम्ही आजच्या साहित्यिकांना काय त्याबद्दल सल्ला द्याल, सूचना कराल? ज्या दिवशी ते आपल्या जातीच्या कोंडाळ्यातून बाहेर पडतील त्या दिवशी त्यांना गांधीकडे वळावंच लागेल आपोआप. प्रमाण साहित्य कुठलं मानतं, शुद्ध लेखनाचे नियम कोणते असतात, तर ज्याचं राज्य असतं, तर पुणे ही राजधानी शिवाजी महाराज असल्याने अभिजनांची मराठी भाषा त्यांचा संबंध किती खाली तुटला होता. म्हणून दलित साहित्यांनी विद्रोह करून आले ना. जास्तीत जास्त किती गेले होते तर ज्यांना माटे म्हणून होते हिंदू महासभेचे हिंदुत्व देवते, ते पुण्याच्या झोपडपट्ट्यात जायचे आणि तिथलं दुःख चांगल्या पद्धतीनं मांड. बन्सीधरा तू कुठे रे जाशील अशी त्यांची आम्हाला धडा होता. पण अर्थ असं होतं, पण ते हिंदुत्ववादी होते. म्हणजे ह्या चौकटीतच फक्त दलितांची दुःख मांडायचे, पण ते जाती संस्थेला हात नाही लावायचे, जाती निर्मूलन करायला हात नाही लावायचे. म्हणून दलित साहित्य आलं. माटेंसारखंही पुढं जर त्याची उत्क्रांती होत गेली असती तर कदाचित दलित साहित्य निर्माण झालंच नसतं, त्यांची दुःख याच्यात आली असती सर्व. पण त्यांना वेगळा प्लॅटफॉर्म करावा लागला. आता आपण साहित्य क्षेत्राकडून थोडं शिक्षण क्षेत्राकडे वळू. गांधीजींची जी काही एक नई तालीम म्हणा किंवा शिक्षणाच्या संदर्भातले त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या 70-75 वर्षाच्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कितपत अंतर्भूत झाले, कितपत स्वीकारले गेले, का स्वीकारलेच गेले नाही, का स्वीकारले गेले पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही, आज काय स्थिती दिसते? आज तर शिक्षण क्षेत्राचा खेळखंड झाला आहे. त्यांना कंपनीकरण करायचं आहे, गव्हर्नमेंटला ही जबाबदारी झटकून द्यायची आहे. आणि आता ज्या ध्येयवादाने निघालेल्या शिक्षण संस्था आहेत थोड्याफार ग्रामीण भागात, त्यामुळे तर काहीतरी शिक्षण. आता संबंधनगर जिल्ह्यामध्ये एकमेव कॉलेज निघालं होतं. दुसरी कॉलेजेस निघायला 20 वर्ष गेली पुढे. तर हे बंद करायचे आहेत त्यांना. नाही, हे आता अलीकडचं 10-20 वर्षातलं आपण थोडं बाजूला ठेवू. काँग्रेसचं सरकार होतं आणि भाजपचं सरकार आहे, परंतु आधीचे 50 वर्ष ते तर सगळे गांधीजींचे सगळे चाहते होते. ते दोन कारण आहेत की नेहरूंना असं वाटायचं की देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे प्रगती जगाच्या बरोबरीनं आधुनिक आणायला त्यांच्यावर रशियाचा इम्पॅक्ट फार होता. रशिया हा खेड्यांचाच देश होता, पण रशियाने सर्व भांडवल अर्बनायझेशनमध्ये ओतलं आणि संरक्षणात ओतलं. तर म्हणून यांनी धरणं हे केलं आणि ते गांधीजींना सांगायचे की एकदा हे आपलं झालं मग आपण हनुमान उडी घेऊ आणि ग्रामीण भागामध्ये आधी ट्रॅक्टर तयार करण्याची आपली क्षमता वाढवू आणि मग ट्रॅक्टर घेऊन सगळं शेती वगैरे. म्हणजे एक उदाहरण ट्रॅक्टरचं, शेतीची एकदम आपण हनुमान उडी घेऊ. गांधीजींना ते मान्य नव्हतं. त्यावेळेला 7 लाख खेडी होती, आता 10 लाख आहे. कारण 1000च्या वर अर्ज केला तर ग्रामपंचायत होते, तर 10 लाख आहे. तर आधी खेडी सुधारायला पाहिजे. खेडी हा बेस आहे. आणि नेहरूंचं असं होतं की आपल्याला सत्तेकरता ही अर्बन लोकांच्याच लोकमतावर ग्रामीण अवलंबून आहे.
नाही, मग तुमच्या बोलण्यातून म्हणून खेडेगावात फ्युडॅलिझम. नाही, मग तुमच्या बोलण्यातून असं येतं आहे आता की शिक्षण व्यवस्थेचा जो प्रश्न आहे की जर गांधींच्या नंतरची जवळपास 50-55 वर्ष नेहरू आणि नेहरूंची पुढची पिढी आणि अर्थातच काँग्रेसजन ह्या सर्वांनी ही शिक्षण व्यवस्था गांधीजींच्या विचारापासून दूर ठेवली किंवा गांधी विचार पुरेसा अंतर्भूत केला नाही असं म्हणायचं. ग्रामीण अर्थव्यवस्था जशी नष्ट झाली तसं शिक्षणही नष्ट झालं, कारण दुर्लक्षित झालं. ग्रामीण भागच दुर्लक्षित झाला. म्हणजे शिक्षणाची ही जी अवस्था आहे, आणि मग अर्बन याच्यात आल्यानंतर त्याची कॉम्पिटिशन व्हायला लागली की के जी काढायची तर ऑस्ट्रेलिया चांगली के जी आहे, पण फी 4 लाख आहे वर्षाला, तर ते देणारे गिऱ्हाईक तयार झालं. पुंजी भांडवल सर्व अर्बन याच्यामध्ये आलं, हा एक भाग. आणि दुसरं कारण असं आहे की भांडवलशाहीकडे जर डिफेन्स किंवा असं देशाचा विकास असता तर त्यावेळेला भांडवलशाहीच नव्हती देशात. व्यापाऱ्यांनाच भांडवलदार म्हणायचं प्रथा इंग्रजांनी सुरतच्या व्यापाऱ्यांना बळे बळे मुंबईत आणलं, गिरण्याचं मशिनरी आणून दिली आणि त्यांनी जो कच्चा माल त्यांचा तो घ्यायचा सुरू केलं, कापूस इथे म्हणून. तर हा हळूहळू आज जो अदानी अंबानी दिसतोय ते त्यावेळेला अदानी अंबानी नव्हते ना. तो म्हणून नेहरूंनी, म्हणजे एका बाजूला पाहिलं तर नेहरूंनी राष्ट्रच केलं आहे आणि म्हणून गांधींनी नेहरूंनाच का निवडलं. तर इंटरनॅशनल राजकारण नंबर 1 ते इतर कोणाला काँग्रेसमध्ये जमलं नसतं. नाही, तो प्रश्न माझा आहेच, मी त्याकडे वळणार आहे. पण त्याच्या आधी मला शिक्षण व्यवस्थेचं तुम्ही आत्ता ही जी अवस्था आहे याचं कारण असं सांगताय की ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे किंवा एकूण ग्रामीण व्यवस्थेकडे नेहरूंच्या काळापासून तुलनेने दुर्लक्ष होत गेलं, वाढत गेलं. आता आपल्याला हे माहिती आहे की शहरं बकाल झाली. शहरं एका बाजूला बकाल झाली आणि खेडे उद्ध्वस्त होत गेली. म्हणजे आपण 75 वर्षांच्या अखेरीस आंबेडकरांनाही पराभूत केलं त्या अर्थाने आणि गांधींनाही पराभूत केलं असं म्हणायचं का? तो एक आणखीन वेगळा प्रश्न आहे. तर गांधीजीनामध्येच आहे, मी नॅशनल काहीतरी मांडतोय आणि म्हणून गांधीने सांगितलं खेड्याकडे चला. ते हे म्हणाले की खेडी सोडा. पण नीट अभ्यास केला आपण बाबासाहेबांचा तर असं लक्षात आहे की त्यांच्यामध्ये शहर हे बॉम्बे होतं आणि तिथे गावगाडा नव्हता. कारण बॉम्बे हे बेटावर कृत्रिम उभं केलेलं शहर आहे 7 बेटांचं. आणि सुरतचे व्यापारी आणले, जमिनी ज्यांना दिल्या त्यांना एवढी आमिष दाखवले की तुम्ही भांडवलदार व्हा, व्यापाऱ्यातून तुम्ही उद्योजक व्हा. तर तिथे जातपात, गावगाडा, फ्युडॅलिझम हे नाही, कॉस्मोपॉलिटन आहे. तिथेच फक्त यायला सांगितलं. म्हणजे इतर शहरांचा त्याने विचार केला की नगरला या, नाशिकला या, औरंगाबादला या, असं नाही म्हणाल ते. तर शहर हे त्यांच्या डोक्यात फक्त मुंबई मिळतं. नाही, मग जसं आपण आता गांधी आणि आंबेडकर यांचा विचार केला तसं गांधी आणि नेहरूंच्या संदर्भात आता गांधी आणि आंबेडकर हे तर एक वैचारिक विरोधक म्हणूनच कायम वावरले. नेहरू आणि गांधी हे मात्र गुरु शिष्य म्हणावं किंवा पिता पुत्र म्हणावं असंच त्यांचं नातं होतं. गांधींनी असंही म्हटलेलं आहे की पाण्यावर एक छडी मारली आणि 2 पाण्याचे भाग करायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. तसं जवाहर आणि माझ्यामध्ये कितीही तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न केला तरी ती फूट पडणार नाही. तुमच्या विधानात एक अमेंडमेंट दुरुस्ती करावं लागेल. मी जवाहरलाल आणि सरदार तिघांमध्ये फूट पडणार नाही. फाळणीच्या वेळेला हा प्रश्न आला नाही, ते नंतरच असेल. मी एक पत्राला संदर्भ घेऊन सांगतोय. एका पत्रामध्ये त्यांनी दोघांच्या मध्ये फूट पाडणाऱ्या लोकांना उद्देशून जे म्हटलंय तो त्या दोघांचा संदर्भ होता. आणखी ते खूप जोडता येईल. नाही, मला ते घेऊन पुढचा मुद्दा विचारायचा आहे की दोघांची भेट 1917च्या दरम्यान झाली, नेहरू आणि गांधी. आणि गांधींचं स्वप्नातला भारत असं त्यांनी ज्या पुस्तकाला, छोट्या पुस्तकाला म्हटलं ते आहे हिंद स्वराज. तर हिंद स्वराज हे जवाहर तुला आवडलं का? तुझं त्याबद्दलचं काय मत आहे? तर हे 1917 साली नेहरूंनी गांधींना सांगितलं होतं की बापू, मी तुमच्यामुळेच राजकारणात आलो आहे, तुम्ही सांगाल तो शब्द प्रमाण म्हणून मी काम करणार आहे, पण तुमचं हे जे स्वप्न आहे हिंद स्वराजमधलं याच्याशी मी काही सहमत नाही. त्यानंतर 1946ला त्या पुस्तकाची नवी आवृत्ती येणार होती. तेव्हा गांधीजींना असं विचारण्यात आलं की 1909मध्ये जेवढे तुम्ही ठाम होता या पुस्तकावर आजही तेवढेच आहात का? गांधींचं उत्तर आहे की 1909 पेक्षा आज मी जास्त ठाम आहे, फक्त एक शब्द बदलणार आहे. ब्रिटिश पार्लमेंटला प्रॉस्टिट्यूट असं मी संबोधलं होतं तो शब्द मी वगळणार आहे.
त्याच वेळचं गांधींचं नेहरूंना पत्र आहे की जवाहर, आता स्वातंत्र्य दृष्टीपथात आलं आहे, आता आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे, तर तुझं ह्या हिंद स्वराज एकदा परत तू वाचशील का, त्याबद्दल तुझं काही मत सांगशील का? तर नेहरूंचं त्याला उत्तर असं आहे की बापू, मी तुम्ही म्हणताय तर परत निश्चित वाचेल, पण गेली 30 वर्ष आपण बरोबर काम करत आलो आहे आणि मला असं वाटतं की माझं मत मी जे काही पूर्वी सांगितलं हिंद स्वराजबद्दल ते बदलणार नाही. आता हा असा कळीचा मुद्दा आहे की ज्या नेहरूंना 1917 पण हिंद स्वराज म्हणजे गांधींच्या स्वप्नातलं भारत मान्य नव्हता आणि 47 साली पण नव्हता, त्या नेहरूंच्याकडे गांधींनी देशाची सूत्र का सोपवली? हां, चांगला प्रश्न आहे. तर असं होतं की देश स्वतंत्र झाल्यावर भांडवल काही उरलं नव्हतं आपलं. आपलं जे भांडवल होतं ते कासमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या मिनी उद्योगांमध्ये अडकलेलं होतं. ते काही देश नावाच्या एका नव्या राष्ट्र नावाच्या गोष्टीला उपलब्ध नव्हतं. ते भांडवल कसे तयार करावे, तर भांडवल कुठून येते, असे ते प्रश्न आहेत. आणि गांधींना वाटायचं की ते ग्रामीण भागातल्या ग्रामोद्योगातून येईल आणि नेहरूंना वाटायचं मोठ्या उद्योगातून येईल आणि त्याचा इंटरनॅशनल राजकारणाशी आणि डिफेन्सशी संबंध आहे, म्हणून आपण पोलाद किंवा खनिज हे स्वतःच केलं पाहिजे. कारण हे भांडवलदारांच्या हातात दिलं तर ते साबण तयार करतील, लगेच विकून पैसे मोकळे करण्याचे एवढ्याच याच्यात जातील. तर तो आणि नंतर ह्या भांडवलातलं सरप्लस आपण ग्रामीण भागाकरता म्हणजे धरणं त्यांनी केली ना, धरणाचं पाणी शेवटी ग्रामीण भागालाच जाणार आहे ना. ते काय शहराला पिण्याला आजच्या इतकं आवडावं नव्हतं तेव्हा. तर त्याच्यातून सिंचन वाट असं होतंच डोक्यात त्यांच्या. पण गांधींनी वारस का नेमला हे झालं, तर गांधीकडे दुसरा काय मार्ग होता असं मी विचार करतो. कारण आमच्याकडे आम्ही पाहिलेलं आहे म्हणून याची उत्तरं मिळतात. देवीलाल म्हणून आमच्याकडे ग्रामीण, ते पहाटे 3ला उठायचे आणि त्यांना म्हशींचा सहवास एवढा आवडायचा की त्यांच्या घंटा वाजल्यानंतरच त्यांची जाग यायची. आता हे जे होते ते एका सगळ्या गोष्टीत अहंकारी होते, ते तुला काय कळतं वगैरे असं बोलायचं. पण एक गोष्टीत आंतरराष्ट्रीय राजकारणाची भीतीच वाटायची त्यांना. म्हणून त्यांनी डील असं केलं पहिल्यांदा व्ही पी सिंगाशी की मी व्ही पी सिंगांनी त्यांना सांगितलं तुम्ही पंतप्रधान व्हा, कारण तुमचे खासदार जास्त आहेत जनता दलात. तर ते म्हणाले नाही मला जमणार, मी उपपंतप्रधान होतो, तू पंतप्रधान हो. आणि त्यांचं जेव्हा व्ही पी सिंगाचं भांडण झालं मंडल आयोगामध्ये जाटांना घेतलं नाही म्हणून, तेव्हा ते चंद्रशेखरना तेच म्हणाले. चंद्रशेखर त्यांना म्हणाले की तुमचे खासदार जास्त आहे, माझे कमी आहेत, तर तुम्हीच व्हा. तर ते म्हणाले नाही मला ते आंतरराष्ट्रीय राजकारण जमणार नाही, म्हणून मी परत उपपंतप्रधान राहतो. ग्रेट. तशीच भावना सरदार पटेलांच्या बाबतीत असावी. आणि शिवाय त्यांना तब्येत चांगली नव्हती. स्वाभाविक आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालंय, दुसरं महायुद्ध झालेलं आहे की इलेक्शन जिंकायला तरुणांना हलवण्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे नंबर 1 होते. पण पंडित जवाहरलाल नेहरूला अवकात माहीत होती, हे गांधींचं. आणि सुभाषबाबू आणि नेहरू जवळजवळ सारखे, पण सुभाषबाबूंना आपली अवकात कळली नाही. नेहरूंनी सुभाषबाबूंना सांगितलं मी गेलो तो लाखाच्या सभोवतात तरुण येतात, खूप गर्दी होते, पण सगळे नंतर शेवटी महात्मा गांधी की जय म्हणतात, तर आपली अवकात ओळखली पाहिजे. तर त्यांनी गांधीजीच्या आयर्विन करारावर टीका केली की आतून हे मतलेले, तर असे आरोप तू का केले. नाही तर त्यांना अध्यक्ष बनवण्यामध्ये नेहरूंचाच हात होता. आणि नेहरूंना वाटलं की आपली समाज आणि इतर समाजवादी जे होते ते नेहरूंना अनरिलेबल वाटायचे. त्यांचा तसा विश्वास फक्त सुभाषबाबूवर होता आणि दुसरा विश्वास जयप्रकाश नारायण होता. नाही, हे मला मान्य आहे. याचा अर्थ तुमच्या उत्तरातून असं ध्वनित होतंय की देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतक्या प्रचंड घडामोडी घडत होत्या की देशाचा पंतप्रधान हा असाच माणूस पाहिजे होता की ज्याला जागतिक स्तरावरचं भान आहे, मान्यता आहे, वावर आहे, आकलन आहे. त्यामुळे नेहरू, आणखी पण कारणं आहेतच, परंतु हे एक मुख्य कारण. नेहरूंना कारण मला असं वाटतं की चर्चेला अगदी ठाम होता, द्यायचंच नाही. तर गांधींच्या डोक्यामध्ये असं होतं की इंग्रजांना घालवायचं म्हणजे काय, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत
एक नागरिकत्व आहे आणि आम्हाला तुम्ही हक्क देत नाही, तर आम्हाला आमचं राज्य चालू आहे आणि डिफेन्स दळणवळण हे तुमच्याकडे राहू द्या. तर शेवटी द्यायचं ॲटलीने ठरवल्यानंतर नेहरूंना बोलून घेतलं. तर तिथे नेहरूंनी थोडी ट्रिक केली. याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मुत्सद्देगिरी म्हणतात. त्यांना वाटलं की आपण डोमिनियन स्टेटस देतोय, स्वातंत्र्य देत नाही. त्यांनी विचारलं कॉमनवेल्थमध्ये राहणार का, तर ते म्हणलं कॉमनवेल्थमध्ये राहू. पण नेहरूंना स्वातंत्र्य, नेहरूंनी सरळ इथं आल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं असं सांगितलं. साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मिळाले असं नाही म्हणाले ते. तर ते तसं कायदेशीर करेक्ट वाक्य नव्हतं, पण इतका त्याचा उत्सव करून टाकला आणि हे करून टाकलं आणि कॉमनवेल्थमध्ये राहिले. तर ही जी मुत्सद्देगिरी करावी लागते त्याला दुसरा पर्याय नव्हता त्यांच्या. बरोबर. आता मग मला सांगा की आंतरराष्ट्रीय स्तरावर गांधीजींची स्वीकारार्हता ही भारतातल्या अन्य कोणत्याही नेत्यांच्या पेक्षा आजही त्यांच्या मृत्यूनंतर पाऊण शतकानेही कायम आहे. परंतु तुम्हाला काय दिसतंय की मागच्या 75 वर्षात खूप गांधींचा स्वीकार केला गेला, अगदी दक्षिण आफ्रिकेपासून तर अमेरिकेपर्यंत, मार्टिन ल्युथरपासून मंडेलापर्यंत आणि आणखी वेगवेगळ्या मागासलेल्या किंवा पिछड्या देशामध्ये ते घडलं आहे. पण आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर गांधींचं, त्यांच्या विचाराचं महत्त्व लोकांना वाटतंय का, असं तुम्हाला दिसतंय का? त्याचा एक पुरावा आहे. 14 वर्षापूर्वी हा आधीच प्रकार चालू झाले होते की युरोपियन समाज हिंद स्वराज्याबद्दल पाश्चिमात्य संस्कृतीला गांधीजींनी खूप टीका केली आणि यांचं सगळं पाया आहे इफिशियन्सी, कार्यक्षमता. आणि कार्यक्षमता स्पर्धेतून येते म्हणून स्पर्धा लावायची, पण स्पर्धेचं अंतिम आहे युद्ध. तर हे हिंसेतच परावर्तित होणार, हे करेक्ट आहे त्यांचं स्टेट. म्हणून त्यांचं नामांकन फ्रेंच आणि इतर इंटेलेक्च्युअल लोकांनी केलेलं असताना शिफारस नामांकन झालं होतं नोबेल प्राईजला शांततेच्या, पण ते नाकारलं गेलं की हे वेस्टर्न कल्चरच्या विरोधात आहे. त्याचा गिल्ट होता. आणि नोबेल प्राईज हे मेल्यानंतर देता येत नाही, मरणोत्तर देतात. म्हणून त्याने आयकॉन म्हणून जेव्हा तो समाज यायला गेला की काहीतरी चुकलं, गांधींनी दाखवून दिलेलं पटलं आपल्याला की आपण युद्धच असं करतोय की आता जित आणि जेता याच्यात अंतरच राहणार नाही. परनाशाच्या नादात स्वनाश आणि सर्वनाश ओढून घेणार हे लोक. तर त्यांना आता युद्ध नको आहे, इतके अस्त्र तंत्र त्यांचं वाढलं. म्हणून मग याला ऐकून पाहिजे, तर त्याला गांधीशिवाय पर्याय नाही. म्हणून त्यांनी नॉन व्हायलन्स डे. मला सांगा केवढी मोठी घटना की जगातली 800-900 कोटी लोकसंख्या एकाच माणसाचा जन्मदिन साजरा करते आणि तो अहिंसा दिन म्हणून साजरा करते. ही दिलेली पावतीच आहे. म्हणजे गांधीजींच्या आणि त्यांच्या विचाराचा जो काही प्रस्तुतता आहे, प्रभाव आहे, तो आत्ता आणि भविष्यकाळातही राहील असा तुमचा विश्वास आहे? निश्चित. त्याचं 2 कारणं सांगतो. एक तर सर्वात जास्त पुस्तकं गांधी विचारावर निघत आहेत जगात. नंबर 2 म्हणजे एक कारण असं की याला विचारण्यात आलं होतं, हा गांधी सिनेमा ज्यांनी काढला खूप हां ॲटनबरो, की लेनिन एवढे क्रांती केली यशस्वी आणि त्यांच्याकडे आणि हा शस्त्र नाही काय नाही, अशा माणसावर तुम्ही का पिक्चर काढला. तर म्हणे तरी त्यांनी क्रांती करून दाखवली म्हणून काढला. हेच तर मला विशेष वाटतं आहे. आणि त्या सिनेमाने खूप जगावर परिणाम केला. म्हणजे इंडोनेशियाची, फिलिपाईन्सची तिथली जी हुकुमशाही होती ती ह्या पिक्चरनंतर जी जागृती झाली त्यानंतर गेली. हे दुसरं कारण. आणि तिसरं एक असं आहे, टोयोटो कंपनी बुडायला लागली होती मधल्या काळात. तर त्यांनी हायेस्ट मॅनेजमेंटला आहे, तर मॅनेजमेंटमध्ये गांधी शिकवला जातो, जी जगातली उच्चतर असे त्यांना सांगून गेलं. तर ते गांधीयन प्रिन्सिपल अप्लाय केली. तिथे याच्यावर एक पुस्तक आहे सुधींद्र कुलकर्णीचं, म्हणजे हे काय व्हील असं नाव आहे त्याचं. आणि तो स्वतः गेला होता. तिथं सगळे गांधींची वचनं, गांधींचं हे लावलेले. आणि त्या पद्धतीनं टोयोटो आता परत नंबर 1 झाली जपानमधली. तर ही काय भानगड आहे. म्हणजे गांधींचा विचार प्रॅक्टिकल नाही असंही म्हणता येत नाही. आता आपल्या देशाच्या स्तरावर जर विचार केला
तर आजही आपल्या देशामध्ये 4 किंवा 5 एक विचार प्रवाह ज्याला आपण लेबल लावावं असे आहेत. एक अर्थातच हिंदुत्ववाद्यांचा आहे, जो थेटपणे त्यांचे मुख्य लोक गांधींच्यावर टीका करत नाही, आतून असतात विरोधक. त्यांचे छोटे छोटे बारके बारके लोक मात्र अधूनमधून खूप शिवराळ पद्धतीने टीका करतात. दुसरा एक कम्युनिस्टांचा प्रभाव आहे, ते गांधींच्यावर टीका करत नाही आहेत पण गांधीजींना स्वीकारतही नाही आहेत. तिसरा आंबेडकरवाद्यांचा एक प्रवाह आहे, ते आंबेडकरवाद्यांची टीका अधूनमधून होते, खूप ठोसपणे होत नाहीत, पण तेही पुरेसे स्वीकारताना दिसत नाहीत. चौथा काँग्रेसवाल्यांचा किंवा समाजवाद्यांचा प्रवाह, ते सगळे विखुरलेले आहेत, विचाराच्या बाबत तिथं खूपच धरसोडपणा आहे. तर ह्या 3-4 प्रवाहाकडे बघताना तुम्ही त्या प्रवाहातल्या कोणाला काही सांगाल का एक मित्र म्हणून, आणि काय सांगाल? याच्यात आपापली विचारधारा टिकवताना गांधीद्वेषाची गरज का पडते? याच्यातच कुठेतरी गांधी आपल्या विचारधारेवर आघात करेल आणि मग आपली अस्मिता जाईल असंही वाटणारे आहेत. आता कम्युनिस्टांचं, त्यांना हिंसा आणि कामगार वर्गाची हुकुमशाही हे 2 विषय काही जनतेमध्ये रुजवता येत नाहीत. की हिंसेशिवाय क्रांती नाही म्हणून पहिल्यांदा हिंसा शिका मग क्रांती शिका. म्हणजे मी अनेक वेळा विचारलं, नक्षलवाद्यांना विचारलं बंगालमध्ये, तुमचं क्रांती करायची की हिंसा करायची, नेमकं काय? तर याचं उत्तर त्यांना सापडलं नाही. आणि मग असं नाही सापडलं की तो गांधीवादी होण्यास धोका आहे. आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं आहे की हा जो अस्पृश्य समाज आहे त्याच्यावर जे अनन्वित अत्याचार केले, तर त्याच्यातून अस्मिता, आंबेडकर नावाची व्यक्ती नाही आहे, ती त्या अस्मितेचं प्रतीक आहे. पण गांधी त्याच्यामध्ये एवढे हुशार होते, त्यांना इतकी लांब पल्ल्याची दूरदृष्टी होती की हे संविधान वरचा वर्ग मोडून टाकेल. तर हे टिकायचं असेल तर ज्यांना हक्कहीन होते त्यांना जे हक्क या संविधानाने दिले ते लोक त्याला डिफेंड करतील. आणि त्यांच्या जर समजल्याने त्यांनीच व्हायलन्स केला की संविधानातून आम्हाला काही नाही मिळालं, तर त्या दिवशी संविधान निरर्थक होईल. तर आत्ता लक्षात येते की देशातले 25 कोटी शेड्यूल कास्टचे लोक त्या संविधानाला टच केलं की झटका मारतात, शॉक देतात. म्हणजे त्यांनी दीर्घकाळ टिकावं संविधान याची सोय करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांच्याबद्दल आग्रह धरून की यांनीच शब्दांकन केलं पाहिजे, तर आमच्या माणसांनी केलेलं आहे. तर ते काय आमच्या माणसांनी केलेलं आहे की आम्हाला कधीच नसेल हक्क मिळाले त्या संविधान. त्याला बाबासाहेबांचं उत्तर असेल शेवटच्या भाषणात की मला तुम्ही शब्दांकन केलं म्हणून आत्ता माझं खूप कौतुक केलं, मी मान्य करतो, माझ्या कमिटीचं ते श्रेय, पण हे मी काँग्रेसवाल्यांच्या सहकार्य वाचून करू शकलो नसतो. म्हणून त्यांनी नेहरू, पटेल आणि राजेंद्र बाबूचे आभार मानलेले. कारण ते बहुमतानं पास झालेलं की सर्वांना हक्क समान द्यायचे, ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून ते संविधान बाय इटसेल्फ हे क्रांतिकारक पुस्तक आहे. ठीक आहे, आता समजा कम्युनिस्ट आणि हे 2 हिंदुत्ववादी, ज्यावेळेला आपण ज्ञानात्मक समजावून देऊ दलितांना की हे संविधानाची सर्व मुभा बाबासाहेब आणि हे सगळं, म्हणून बाबासाहेब आणि गांधी कुठं वेगळे आहेत असं त्यांना प्रश्न पोच करून ज्या दिवशी आंबेडकरी चळवळ म्हणवणार, विशेषतः महाराष्ट्रातली, ही याच्यात येईल त्यावेळेला. आणि गांधीद्वेष आणखीन एक ब्राह्मणांमध्ये आहे. तर त्याचं कारण असं आहे की थोड्या लोकांना, 1.5-2% लोकांना 98% लोकांवर वर्चस्व गाजवण्याची आकांक्षा पिढ्यानपिढ्या जोपासलेली आहे. म्हणून ब्राह्मणांचं बोलण्यामध्ये असं येतं, आता हे मी बोललो आहे ना, म्हणजे आता तू बोलायची गरज काय, मी अंतिम सत्यच बोलतो, बाकीचे अर्ध सत्य बोलतात, असा तो थाट असतो. तर त्यांना मनात आंबेडकरांचा द्वेष आहे, त्यांच्या मनात कम्युनिस्टांचा द्वेष आहे आणि त्यांच्यामध्ये मुस्लिमांचा द्वेष आहे. आणि ते असं कधीकधी एकदम भाबडेपणानं म्हणतात, कोण वाचतं मनुस्मृती, काहीतरी काय सांगता म्हणून, आणि रोज ते जातीपातीचंच राजकारण करत असतात. तर तो हिंदुत्ववाद हा हिंदू धर्माशी संबंध नाही, हे लोकांना जास्त पटवण्यामध्ये शक्ती खर्च केली पाहिजे. हा केवळ सत्ता प्राप्त करण्याचा, सत्ता राबवण्याचा एक प्रपंच आहे आणि त्याच्याभोवती. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की ब्राह्मण डिब्राह्मणाईज झाले तर क्रांतीची प्रक्रिया बरीचशी पुढे जाईल. नाही, आता मला 2 प्रश्न याला जोडून विचारायचे आहेत.
एक काँग्रेसबद्दलचा आहे आणि दुसरा हिंदुत्ववाद्याबद्दलचा आहे. आजच्या दोन मुख्य विचारधारा, विचारप्रवाह या देशावर आहेत. तर हिंदुत्ववाद्यांच्या मधले काही लोक असे आहेत की त्यांचं काही हृदय परिवर्तन गांधीजींच्या संदर्भात होईल असं दिसत नाही, असं आपल्या बोलण्यातून, चर्चेतून येत आहे. पण हिंदुत्ववाद्यांच्या मधले जे कोणी लिबरल आहेत, राईट टू द सेंटर लिबरल, अशा लोकांना गांधीजींच्या विषयी तुम्ही काय सांगाल? गांधींच्या विषयीचं आकलन, गांधींच्या विषयीचं आकलन म्हणजे देशाविषयीचं आकलन असं आपल्याला मर्यादित अर्थाने तरी म्हणता येईल. तर त्यासाठी तुमच्या काही सूचना आहेत का? त्यांनी गांधी समजून घ्यावा आणि डोक्यातून हे काढून टाकावं की फाळणीला गांधी जबाबदार आहेत, हे एक डोक्यात बसेल. नंतर त्यांना अस्पृश्यांना मानवी हक्क दिले याबद्दल त्यांनी गांधीवर राग करता कामा नये. आणि जाती संस्था वाटोळं करते हे कळलं तरच ते गांधी ॲक्सेप्ट करते. कारण एक प्रसंग सांगतो की ज्या वेळेला लोकमान्य गेले, निधन झालं, तर ते मुंबईत झालं सभागृहात. अखिल काँग्रेसचे नेते सगळे जमले होते, कारण ते आजारी येताना जाणार ही कल्पना होती, तर जमले होते. तर तिथे पुण्याचे चित्पावन ब्राह्मण गेले आणि असा प्रसंग पुण्यातल्या लोकांनी दोनदा केला आहे, महात्मा फुलेंच्या बाबतीत केला आहे. त्यांचं थिसिस असा की जिवंतपणी माणसाचा ब्रेन जिवंत असतो, त्यामुळं तो स्वेच्छेनं जात नाकारू शकतो. परंतु डेड बॉडी झाली तर ब्रेन हे डेड होतो, त्यामुळं ती बॉडी ही अमुक जातीचीच असते, म्हणून तिचं दहन त्याच जातीच्या लोकांनी करावं होतं. म्हणून महात्मा फुल्यांचा मुलगा ब्राह्मण बाईच्याकडनं घेतलेला, म्हणून यशवंतला करू देत नव्हते आणि इकडे टिळकांना हात लावू देत नव्हते. त्यावेळेला गांधी एका असं उंचावर गाडीच्या टप्प्यावर जाऊन सांगितले की जात आहे आपल्या देशात, हे मान्य आहे, इथं गांधींचा विचार येतो लागला. परंतु देशभक्तांना, देशभक्त शब्द आहे, त्यावेळेला राष्ट्र नव्हतंच, तर देशभक्तांना जातीची बाधा नसते. आणि लोकमान्य टिळक हे महान देशभक्त होते, मी लहान देशभक्त आहे म्हणून मी खांदा देणार, त्याने खांदा दिला. तो राग पुण्यातल्या ब्राह्मणांनी सोडायला पाहिजे. पुण्यातल्या ब्राह्मणांचा तेव्हापासूनचा राग आहे, रागाला एवढी लांबी आहे. बरं, आता काँग्रेसवाल्यांना पण गांधीजींच्या विषयी राग असणार, ते जाहीरपणे बोलत नाहीत, घोषणा देत असतील. त्यांना राग नाही, त्यांना स्मृतिभ्रंश आहे. स्मृतिभ्रंश. हां, तर काय तुम्ही त्यांची आता स्मृती परत आणण्यासाठी काय केलं पाहिजे? काही करू होणार, कारण मी गेले 10 वर्ष प्रयत्न करतो. इथं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले होते, त्यावेळेला मी म्हणालो की तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला आहे, गांधीजी तुम्हाला मतापुरते लागतात, पण त्याला तुम्ही हाकलून दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही इथं गांधींचं चैतन्य जपून ठेवायचा प्रयत्न करतो. तर ही हाकलून देण्याची प्रक्रिया काय आणीबाणीपासूनच झाली की नाही आधीपासून झाली? आधीपासून. आणि आता 18वं आमचं महिन्याचं शिबिर झालं मासिक. मी दरवेळेला काँग्रेसवाल्यांना सांगतो, पण एकही माणूस शिबिराला पाठवत नाहीत. हे काय? तर त्याचं मी संशोधन केलं, तर त्यांना असं वाटतं की आत्ताच्या काँग्रेसचे जे लिडरशिपमध्ये बसलेत लोक, त्यांना तरुण मुलांना जर गांधीवादातून काँग्रेसकडे गेले तर ते प्रश्न विचारतील, तुमच्या अंगावर सोनं का? तुम्ही साधे का राहत नाही? तुमची मालमत्ता अशी का? तुमची मालमत्ता राजकारणात आल्यावरच का वाढते? म्हणून त्यांना गांधी नको आहे. गांधी अडचणीचा आहे, पण गांधी बाप आहे. आधी तो काँग्रेसचा बाप आहे आणि नंतर देशाचा आहे, त्यामुळे त्याला नाकारता येत नाही. नाही, मग आता आपल्या ह्या सगळ्या चर्चेतून मला असं लक्षात येतं की एका बाजूला गांधी, दुसऱ्या बाजूला आंबेडकर आणि संविधान, हे तीनही घटक बरोबर घेऊन आपल्याला पुरोगामी लोकांना पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या तिन्हीच्या सहाय्याने पुढची 10, 20, 25 वर्ष हा देश खरोखर वाटचाल करू शकेल का फॅसिझम आणि अराजक या दिशेने जाईल? मला असं वाटतं की इथे दत्ताची भक्ती असते, कारण लोकांना भारतात इतका कॉन्ट्रडिक्शन जगात कुठे नाही. म्हणून रावण लागतो, दत्त लागतो, समजतच नाही. म्हणजे 3-3 प्रवाह असले तर दत्त असावा, 10-20 प्रवाह असेल तर त्याचा रावण करावा. तर दत्ताची 3 तोंडं असली तरी ती एकमेकाला लॅन झालेली असतात कॉम्प्युटरच्या भाषेत. तर स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास महात्मा गांधीमध्ये एका बाजूला
स्वातंत्र्य संग्रामाच्या आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरांनी शब्दांकन केलेलं संविधान मिळून त्रिमूर्ती. याच्यातले एकाची भक्ती करेन दुसऱ्याची करणार नाही हे नाही चालणार. ज्याला बेकायदेशीर वागायचं आहे त्याला गांधी अमान्य करावं लागेल, संविधान अमान्य करावं. आणि स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास नका सांगू बुवा आम्हाला, त्याच्या पलीकडचं सांगा काहीतरी, म्हणजे गप्पा मारा खोट्या नाट्या. त्रेतायुगात विमान होतं, कोण चॅलेंज करणार? तेच सांगा, ते चालेल, पण काल परवा घडलेला इतिहास तो नका सांगू आम्हाला. तर शेवटचे 1 किंवा 2 प्रश्न घेतो. तुम्ही आता गांधी विचारांचं साहित्य संमेलन भरवताय 7, 8 आणि 9 मार्चला. तर कोणी पण तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल किंवा यानंतर विचारतील की गांधीजींच्या संदर्भात भारतात आणि विदेशात इतकं काय काय चालू असतं आणि पुण्यामध्ये तर खूपच जास्त, सतत कार्यक्रम, उपक्रम, भाषणं, व्याख्यानं, नाटक, सिनेमे, तरीही तुम्हाला गांधी विचारांचं संमेलन का घ्यावंसं वाटतं? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर द्याल? असं आहे, सध्या जर कार्यक्रम पाहिले अगदी पुण्यातले तर ते प्रतिक्रांतिकारक गांधी मारण्याचेच कार्यक्रम आहेत. स्कंदपुराण अमुक, म्हणजे गोवा लढ्यावर स्कंदपुराणात झालेल्या परशुरामाचा हवाल देऊन एक पुस्तक लिहिलेलं आहे. गोवा मुक्तीचा त्याच्यात विचारच नाही. स्कंदपुराणात ही जमीन परशुरामाने एक बाण मारला आणि गोवा आणि महाराष्ट्र त्याचा, म्हणजे कोकण आणि गोवा त्याचं झालं. तर हे कार्यक्रम खूप वाढलेले आहेत. म्हणजे गांधी मरत नाही तर त्याचा धरून धरून चेचायचा. आणि पूर्वगाई कार्यक्रम कमी झाले आहेत. तर प्रवाहाच्या विरुद्ध थोडा काही काळ आपल्याला पोहावं लागेल. तर पण एक लक्षात ठेवायचं की प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर जरा शक्ती जास्त व्हावं लागते. तर हा शक्ती संचयाचा भाग आहे संमेलनात. महाराष्ट्रामधले सगळे पुरोगाम्यांना एक ठिकाण मी तयार करून देतो आहे की इथं यायचं. आणि एकूण भारतीय समाजाची परंपरा पाहिली की 3 वर्ष तुम्ही काही केलं की ते परंपरेत रूपांतर होऊन आपल्याकडे जातीपेक्षाही महत्त्व परंपरेचं आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, जातीपेक्षाही परंपरेचं महत्त्व जास्त आहे. तर ते परंपरेत रूपांतर करायचं आहे गांधी साहित्य संमेलन. याचा अर्थ तुम्ही पुढची 3 वर्ष तुम्ही साहित्य संमेलन करणार आणि मग ती गावोगाव व्हावीत, जिल्ह्याला व्हावी, तालुक्याला व्हावीत. तुम्ही आता ह्या 3 वर्षांचा उल्लेख केला म्हणून मला 3 किंवा 4 पिढ्या अशा तुमच्या समोर दिसतात. तुम्ही 80च्या टप्प्यावर आहात, म्हणजे तुमची समकालीन पिढी आहेच. आज 60च्या उंबरठ्यावर असलेली पिढी ही कदाचित तुमच्या नंतरची, 40च्या उंबरठ्यावर असलेली ही तिसरी आणि 20च्या आसपास असलेली ही चौथी. आणि ही किती चांगली गोष्ट आहे की ह्या 4ही पिढ्या तुमच्याशी खूप संलग्न राहिल्यात. अनेक राजकीय किंवा सामाजिक नेत्यांच्याबद्दल असं घडतं की समकालीन आणि फार तर एक पिढी एवढेच त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात. तुमच्याशी मात्र प्रत्येक येणारी पिढी आजची 20ची पण होते आणि 40ची पण असेल. तर ही 20ची आणि 40ची पिढी ह्या दोन्हीच्या तुलनेत आधीच्या ज्या 2 आहेत, म्हणजे तुमच्या 80च्या आसपासची आणि 60च्या आसपासची, तुम्हाला काय फरक दिसत आहेत चांगले आणि वाईट, आणि विथ रेफरन्स टू गांधी? एक तर असे की जे तरुण स्वीकारत नाहीत, तरुणांनी स्वीकारलेल्या कल्पना हाच भौतिक शक्तीत रूपांतर होतं. आणि याचं श्रेय मी माझ्याकडे घेणार नाही. माझे गुरु जयप्रकाश नारायण यांना, त्यांनी मला एक सांगून ठेवलं आहे की आपले जे समवयस्क असतील किंवा ज्येष्ठ असतील त्यांना 2दा नमस्कार कर. म्हणलं का? आपल्यातला सहिष्णुता वृत्ती वाढवण्याकरता. परंतु बोलत जा, समान ठेवत जा, तू फक्त आपल्यापेक्षा धाकट्यांशी. कारण त्यांनी स्वीकारलेल्या आयडियाचंच शक्तीत रूपांतर होतं. बाकीच्याचं शक्तीत रूपांतर होईल का नाही सांगता येत नाही. पण त्यांना विरोध करायचं काही कारण नाही ना. त्यांनी केव्हा तरी कधीतरी स्वीकारलेलं असतं, म्हणून ते याने जातं. आणि दुसरं, अण्णासाहेब सहस्रबुद्धे हे गांधींच्या बरोबरचे आयडॉलॉग, गांधीचं सगळं मागचं संसार ते पाहिजे. तर त्यांनी मला एकदा दीक्षा दिलेली आहे. असं मोठं कार्यक्रम करून एका कार्डावर 15 दिवसांनी मी येणार आहे, तुझा दवाखाना 9ला सुरू होतो, मी 8ला येईन, 1 फळ आणि 1 कप दूध घेईन, असं वगैरे. मला वाटलं काय एवढं गंभीर. तर त्यांनी सांगितलं गांधीची तुझी समज काय. मी काय 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 सांगितलं. गांधीजी म्हणजे विधायक, म्हणजे मतपेटी, असा तिन्हीचा मेळ वगैरे. ते म्हणाले हे समाजवाद्यांच्या विचारसरणीचा तू बळी आहेस. गांधी म्हणजे लोकसंग्रह,
तर तुझा आता संघर्षातून लोकसंघर्ष वाढतोय, तुझ्या मागे तरुण मुलं येत आहेत, तर तू संघर्ष सोडता कामा नये. विधायक कामाच्या मागे लागू नकोस. जरी बाबा आमटेंचं तुझं चांगलं असलं तरी तू आता कुठं संस्था. म्हणून ज्या वेळेला संघर्ष आता होणार नाही, आपलेच लोक जॉर्ज फर्नांडिस वगैरे सत्तेवर आहेत, त्यावेळेला मी हायस्कूल सुरू केलं. तोपर्यंत करायचं नाही सांगितलं. दुसरं त्याने असं सांगितलं की लोकसंग्रहाच्या आड येणार असतं, आपले 4 लोक जे जमतात, इंटेन्सिव्ह एक्सपिरियन्स घेतलेले, ते पुन्हा पुन्हा तेच जुनं बोलत राहतात. आपण नाही का त्यावेळेला कसा प्रसंग होता आपल्यावर वगैरे असं, आणि मग त्यात अडकून राहायचं नाही. म्हणून तरुणांना भेटायचं हे त्याने सांगितलं. पण त्याचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या सहकारी जे आहेत आयुष्यात बराच काळ बरोबर आले, त्यांची संमती पुरते का कामाला? तर त्यांची संमती पुरेशी नसते. आम संमती लागते क्रांतीला. तर रोज रात्री असं म्हणायचं मनात, आणि ते मी अजूनही व्रत पाळलेलं आहे, झोपताना कदाचित मला उद्या उभे राहावे लागेल लोकसभेला. म्हणजे जनरल लोकांची संमती आहे का याची साधना करावी लागते. फक्त आपल्या कॉम्रेडना आम्ही बरोबर ठेवलं आहे आणि त्यांनी म्हटलं की गो अहेड की झालं, असं होत नाही. तर गांधी म्हणजे लोकसंग्रह. आता शेवटचा प्रश्न, या संमेलनामध्ये तुमची अपेक्षा अशी असणार की तरुण पिढी जास्तीत जास्त यावी, 20-25चे मुलं मुली यावीत. तुम्ही तिथे भाषण कराल, ते नंतर सर्वदूर जाईलही. परंतु या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही या तरुणांना काय आवाहन कराल, आणि नेहमी किंवा या पुढच्या काळातही तरुणांनी काय वाचलं पाहिजे गांधी समजून घेण्यासाठी, संविधान समजून घेण्यासाठी, आंबेडकर समजून घेण्यासाठी, असं तुम्हाला वाटतं आजच्या तरुणांनी? एक तर माझी अपेक्षा आहे की पुण्यातल्या सगळ्या कॉलेज तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या संमेलनाला हजर राहावं. कारण काय झालं आहे, गांधीला मारण्याच्या प्रयत्नात गांधीची अनोळख पसरवायची, गांधींमध्ये सायकोलॉजिकल ब्लॉक आणायचा, एक पडदा, नाही गांधी म्हणजे ते नको, दुबळेपणाचं लक्षण आहे, असं मुलांच्या मनात आहे. त्याच्यातून बाहेर येण्याकरता, तुम्ही स्वतःलाच हेल्प करण्याकरता आणि व्हॉट्सअपमधून बाहेर निघून तुमचा ब्रेन चालू होण्याकरता हा तुमचा स्वार्थ आहे. आणि मग जर गांधीच्या निमित्तानं ते जर खुलले, तुमचं जर जे बंद झालेली बुद्धी ती सुरू झाली, तर तुम्हाला अनेक क्षेत्र खुले होतील. आणि म्हणून हा आपला राष्ट्रपिता होता हे तुम्हाला निसंशय पटेल आणि सर्वनाशापासून थांबेल. कारण मी कम्प्युटरमध्ये जाणारे लोक, पगार मिळणारे सुखी झालेत असं दिसत नाही. मग तर त्यांना सुखी होण्याचा पण मार्ग आहे, समाधानाने जगावं असं प्रत्येकालाच वाटतं. तर ते ह्या तरुणपणात जर योग्य ज्ञान मिळालं तर योग्य रस्ताही सापडतो. आणि गांधी तर साधा दिवा नाही आहे, तो दीपस्तंभ आहे. म्हणजे समुद्राच्या वर अथांग समुद्र असलेला काळोख असेल, त्यातसुद्धा तो दीपस्तंभ मार्गदर्शक ठरतो, तसा आहे तो. तर असा हा दीपस्तंभ जवळून पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तरुणांनी आणि अर्थातच सर्वच वयोगटातील लहान थोरांनी या संमेलनाला यावं, अशा प्रकारची विनंती किंवा आवाहन करतो. आणि आत्ताची ही मुलाखत आपण थांबवतो आणि डॉक्टर सप्तर्षी यांच्या आणखी काही मुलाखती आपण भविष्यकाळामध्ये घेऊ आणि त्याही साधनाच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध होतील. मात्र आता 7, 8 आणि 9 मार्च 2025च्या संमेलनाला कोथरूड इथलं जे गांधी भवन आहे, गांधीजींचं स्मारक आहे, या ठिकाणी आपण जरूर यावं, अशा प्रकारचं आवाहन करतो. थँक्यू. आभार.